हे गाइज वेलकम टू माय ब्लॉग। आपला 51वा ब्लॉग चालू आहे आणि आता आम्ही चालू आहे मालवणला। सी गाइज माय ब्रदर लोग सब लोग इधर है, पारस दादा सोनू गुड्डू यश। हे आता आम्ही निघालोय ते दाखवतोय। चिपळूणवरून आता आम्ही निघालोय मालवणला जायला, म्हणजे कुडाळला उतरणार आहे। आमचा अजून एक भाव आहे तो ट्रेनमध्ये, तो आल्यावरती तुम्हाला दाखवतो। गाईस आता आम्ही पोचलोय सिंधुदुर्गामध्ये आणि बघूया आता कसं काय होतंय। सर्व झोपेतनं उठलेत। सुद्या इथे सुद्या जरा चेहरा दाखव रे तुझा। बघा हा तुम्हाला बोललेलो। ही जांबाई दिलेच ना, ते सगळं आलंय, रेकॉर्ड झालंय। आता पोचलो आम्ही कुडाळ बस डेपोला। आता इथून आम्ही बस डेपोनी म्हणजे बसनी जाणार तारकर्ली बीचच्या इथे, बरोबर ना? बरोबर। आणि मग तिकडे जाऊन बघू रूमचं वगैरे काय आणि एन्जॉयमेंट कशी होती आजच्या दिवसभरात ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघाच। तर काय बोलतोय पारस? अरे बॉयज इज कम। अरे गुड्डो तसा जवळ होता, पण कसा रिक्षाने जवळ होता, चालत नव्हता जवळ। हा 5 मिनिट बॉयज आलेले आहेत। आता मी बसमध्ये आहे। कुठे जाण्यासाठी आपण बसमध्ये बसलोय? मालवणला जाण्यासाठी। तारकर्लीला आता आम्ही तिथे जाऊन स्टे करणार आहे। आता बघूया। प्रवास बसचा एकदम बेकार आहे, आमचे हालमहाल झालेले आहेत, कारण सवय नाही आम्हाला बसची। आम्ही सध्यावाली गाडीवाले आहे, गाडीवर ध्यान टाकायचं जायचं, पण बसनी प्रवास करायला कंटाळा आहे। आमची बाकीची मंडळी तिथे बसलेली आहेत, बघायचं तुला। आता आम्ही निघालोय तारकर्ली बीचला। एक गाडी पुढे आहे आणि दुसरी गाडी आम्ही बसलोय, त्याच्यात सोडून वगैरे तारकर्ली बीचला निघालोय। आता राईड्स करताना बघू काय काय व्हिडिओ घेता येतात ते बघू, तर मला वाटत नाही काय, कारण पाण्यात वगैरे मोबाईल आला नसतो। बघूया काय एक्सपिरियन्स आहे। मालवणचा पहिलाच दिवस आहे, असे सोबत राहा या ब्लॉगमध्ये। गाईज सी दिस मालवणचा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला। हे सिंधुदुर्ग किल्ला आहे ना त्या पारस, त्याचं नाव? हो, सिंधुदुर्ग फोर्ट। आम्ही संध्याकाळी त्याच्यात जाणार आहे। आम्ही संध्याकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे, पण तुम्हाला आत्ता जस्ट आलो आहे, पहिल्यांदा मी सिंधुदुर्ग किल्ला बघतोय। आणि महाराजांचा आम्हाला एवढा अभिमान आहे किंवा त्यांचा आम्हाला हेवा आहे, सर्वांनाच आहे असं काय नाही, पण तो फर्स्ट टाइम मी कुठचा तरी फोर्ट असा पहिल्यांदा बघितलाय। ब्लॉग चालू आहे रे, फालतू बोलू नकोस रे। काय बोलतोय? हे सिंधुदुर्ग किल्ला कसा वाटतोय? पारस कसा अनुभव आहे तुझा मालवणचा? एक नंबर। आता मला फक्त रायडिंग करायची बाकी आहे, खास मी त्यासाठी आलोय। आणि फर्स्ट टाइम आहे की तुझं किती वेळा आहे? पहिलंच टाइम। यस। आता आम्ही आलोय पूर्ण प्रॉपर बीच वरती। मगाशी तुम्हाला सिंधुदुर्ग फोर्ट दाखवला आणि आता आम्ही राईड्स वगैरे करणार आहोत। एन्जॉयमेंट खूप, एक्साइटमेंट खूप आले। ऊर आता असा भरलाय। यस काय बोलतेस? ब्लॉग मध्ये नंबर बीच चांगला बीच आहे, एक नंबर। हा दांडेश्वर भरपूर आहे, गर्दी पण भरपूर आहे। हे बघा दांडेश्वर बीच। दांडेश्वर बीच चला। सो गाईज आता आम्ही निघालोय काय करायला? वरती ढगात जायला, पॅराशूटला। ते बघा पॅराशूट आहे आता आमचा। काय वाटतंय? एक्सपिरियन्स आहे आणि मला कडक वाटला, मस्त आहे, एक नंबर। 1000 मध्ये बॉयज। सोनू तेव्हा सोनू गुड्डो हाय कर। पॅरासाइट हमारी खत्म हो गई है।
और अच्छा हो गया डुबा नहीं पाए डुबा के मारी हे दुबे महाराष्ट्र के तुला डुबा सोडून मारतो राज ठाकरेंचं आम्हाला तिथे समजून जय महाराष्ट्र. गाईज पूर्ण फिरून वगैरे झाले रायडिंग वगैरे आणि आता आम्ही मच्छीच्या लिलावामध्ये आलो. व्हिडिओ करतोय. हो ब्लॉग चालू आहे. आता मच्छीच्या लिलावात आलोय. खास आम्ही मच्छीसाठी आलोय. खास आज संध्याकाळचा मेजवान मच्छी आम्ही लिलावात घेणार आहे. मेजवानी हे बघा मच्छीचा लिलाव चालू आहे. हे बघा. बघा मच्छी काय भारी आहे. हे बघा इथे पापलेट वगैरे बाजू कर राजू बाजू पापलेट वगैरे प्रॉन्स बघा. सुरमई 700 रुपये किलो. 450 रुपये. 450 रुपये किलो. वाईट हा वाईट आहे तो वाईट आहे काही 450 रुपये किलो. सुरमई 700 रुपये. गाईज तर आता आमचं दिवसभराचं फिरून झालेलं आहे आणि आम्ही जे गडावर जाणार होतो महाराजांच्या तिथे नाही गेलो आहे कारण त्या स्कुबा डायव्हिंग आणि जे बाकीच्या ॲक्टिव्हिटी होत्या त्याच्यात खूप वेळ लागला म्हणजे सर्व दमलेले आणि आपल्या सिंधुदुर्ग फोर्ट राहिला त्यासाठी सॉरी. आणि आता उद्या बघू काय उद्याचा प्लॅन असा आहे की सकाळी अर्ली मॉर्निंग उठून कोकण कन्या पकडून थिविमला उतरून बागा बीचला जायचं आहे. गोवा एन्जॉय करेंगे भाई गोवा में. आता मालवणचं आता जेवण वगैरे सांगितलं आहे. हे त्या ओनर आहेत. दादा इथे बघ. दादा हाय कर थोडा माझ्या ब्लॉगमध्ये. मला म्हणताय हो यूट्यूबर आहे मी ब्लॉग बनवतो. हाय करा. आणि जरा तुमच्या हॉटेलचे वगैरे इथे रिव्ह्यू सांगा मग सांगतो कसं यायचं वगैरे तुमच्या इथे. सांगा तुमच्या हॉटेलचा ॲड्रेस. आपलं मालवणला वायरीमध्ये आहे. हां वायरीपासून बीच वॉकिंग 1 मिनिटावर आहे. साई श्रद्धा होमस्टे म्हणून आपलं रिसॉर्ट आहे होमस्टे आहे. हां जेवणामध्ये फूड्समध्ये तुम्हाला सगळं घरगुती अवेलेबल मिळेल. आणि नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुमचा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9405924832. आणि रिजनेबल रेट आहे. दादाने आज आमची खूप मोठी सेवा केली आहे जेवणापासून ते नाश्त्यापासून. आता यूट्यूबला जाणार आहे त्यांचं आहे लॉजचं नाव साई श्रद्धा. तुला नाही तर गाईज आता आम्ही निघणार आहोत गोव्याला जाण्यासाठी. पण त्याचपूर्वी ज्या आम्ही होमस्टेला राहिलेलो त्या काकांशी आता आपण बोलूया. तर काका कसं आहे तुमच्या इकडे यायचं असेल तर कसं यायचं आणि इकडची काय सर्विस आहे. इकडची म्हणजे कशी काय बोलताय म्हणजे आमच्या तुमच्या हॉटेलची हां. सुविधा कशी आहे म्हणजे आम्हाला तुम्ही 2 दिवस खूप सांभाळून घेतलात. आता जर ही व्हिडिओ बघून इथे कोण येणार असेल तर त्यांना इकडचा ॲड्रेस सांगा आणि इथे काय काय सुविधा आहेत तुमच्या इथे ते सांगा. हां इथे म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जर ट्रेनने प्रवास केला तर यायचं असेल तर तुम्हाला पुढं रेल्वे स्टेशनवरून इकडे यावं लागेल बरोबर. मालवणला. मालवणवरून हे आमचं म्हणजे तारकर्ली आता आम्ही इथे वायरीमध्ये आहोत. वायरीपासून तारकर्ली 1 किलोमीटरवरती आहे. म्हणजे आता तसं हे तारकर्लीमध्येच येते. किनारपट्टी एकच आहे. हां तर तुम्ही केव्हाही म्हणजे इथे येऊ शकता आमच्या इथे. म्हणजे त्याच्यामध्ये आमचं म्हणजे कसं बोटिंग स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे आणि व्हेज नॉनव्हेज जेवणाची पण सोय आहे. हां तेच. आणि खूप उत्तमरित्या आमची सोय केलात. जेवणाच्या बाबतीत बोलाल तर जेवण उत्तम होतं. सर्वांना आवडलं. हे आवडलं ना सर्वांना. आणि हे बघा इथे नवीन फॅमिली पण आले एक राहायला आणि खूप बरं वाटलं. तुमचं नाव काय काका. सुनील मयेकर. आणि ह्या हॉटेलचं नाव काय. साई श्रद्धा. साई श्रद्धा. तर साई श्रद्धाला नक्की व्हिजिट करा इथे आलात तर. बाय. थँक्यू. आणि आजचा माझा गेटअप बघू शकता. गॉगल शर्ट आणि ही पॅन्ट बागी पॅन्ट लायनॉन आणि फ्लिपफ्लॉप. साधे गेटअप अच्छा गेटअप. आणि तुम्हाला ह्या रूमचं म्हणजे साई होमस्टेचं हे दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त असं 4 रूम आहेत खाली. एक इकडं वरती गच्ची आहे. आणि हे बघा त्यांचा नंबर इथे नाही आहे. नंबर काय माहिती
नंबर नाही वाटत. नंबर आहेत दिसतात का बघा, इथे नंबर आहेत. हे बघा इथे नंबर आहेत. इथे आणि इथे नाश्त्याची सोय आहे. इथे नाश्ता किचन इथे. हे बघा नंबर बघा इथे. हे बघा नंबर साई श्रद्धा. आणि हे आहे रस्ता. इकडे रस्ता आहे, इकडनं याला जायला रस्ता आहे बीचला, दांडी बीचला जायला. मस्तपैकी ॲटमॉस्फिअर भारी आहे. ॲटमॉस्फिअर भारी आहे इकडे. ॲटमॉस्फिअर कडक औदुंबर. चला बाय काका. बघा कसे देव बघले जाते. बघतो आता कुठे जातं ते. गाड्या बिड्या मस्त आहेत. जबरदस्त वाटलं भाई. कंटाळा कडक. आता फक्त उन्हाचा लय बेकार त्रास आहे, बाकी तर ओके आहे भाई. बाय. सी दिस गाइज, व्हॉट ब्युटी नजारा. आणि हे आहे रॉक गार्डन. आतमध्ये जातोय आता आम्ही रॉक गार्डनला. तिथे आज आमचे पब्लिक उभी आहे त्या साईडला. अजून पण आम्ही मालवणमध्येच आहोत आणि गोव्यासाठी 4 वाजता निघणार आहोत जायला. ट्रेन आहे कुडाळवरून 4ची मांडवी. आणि आता आम्ही आलो आहे रॉक गार्डन फिरायला. काल दांडी बीच फिरलो आणि आता रॉक गार्डन. त्याच्यानंतर 4 वाजता आहे गोव्याचा प्लॅन. तर पुढे बघूया आता. गाईज निघाले आमची बॉईज. आणि ह्या ब्लॉगला तुम्हाला खूप मजा येणार आहे, एन्जॉयमेंट. आणि यूट्यूबवरती माझा आता हा असेल मला वाटतं आपला 51वा ब्लॉग आहे. प्रेम द्या. गाईज हे बघा रॉकस्टार गार्डन. हे काय आहे गार्डनचं नाव? नाही गार्डनचं नाव काय? सॉरी रॉक गार्डन. सॉरी गाईज, रॉक गार्डन हे आहे रॉक गार्डन. हे थांबा, जवळ चालत पुढे. गाईज बघू शकता रॉक गार्डन आहे, रॉक गार्डन. आणि मस्त समोर व्ह्यू बघा समुद्राचा. आणि हे मालवण नगर परिषद रॉक गार्डन. मालवण, आय लव्ह मालवण. सगळे फोटो काढण्यात बिझी आहेत. यश, पारसचं सध्या फोटोशूट चालू आहे. काहीच माझ्या केसांवरून तुम्ही अंदाज लावू शकता काय तुफान वारा आहे. तुफान वारा, डेंजर वारा पाहिजे. आणि क्लासिक व्ह्यू. हे सर्व फक्त तुमच्यासाठी व्ह्यू घेऊन आलो आहे. मालवणमधले दृश्य बघा. पाणी लाटा बघा, लाटा. इसमें कौन पोएगा कि इसमें? मैं तो नहीं पोएगा, मुझे डर लगता है भाई. साहब मालिक, गलती हो गई मालिक. कडक भाई मस्त. सोद्या काय बोलतोस? सुद्या कसं वाटलं भाई नेचर इकडचं? एक नंबर भारी वाटतं. हां. काही थोड्या वेळाने फोटोशूट वगैरे करू. आणि गोव्याला जाणार, त्याचं कोण सांगणार? गोव्याला निघणारच आम्ही. 4 वाजता ट्रेन आहे डायरेक्ट गोव्याला. देवीमला जाणार आणि तिथून मग टाका बीच. चलो मालवण दिखातो आपको, ये देखो. काही खेकडी सुद्धा आहे तिथे. तुम्हाला खेकडी दाखवतो बाबा. दिसते का? हा बघा. यो देखो.
पारस, आता आपलं काय पुढचं प्लॅनिंग आहे? हा, आपण गोव्याला जाणार. ओके. गोव्याला आपण संध्याकाळी बागा बीच बघणार. तर आपण हा, आता आमची पुढची रणनीती आहे 4 वाजता कुडाळ स्टेशनपर्यंत पोहोचायचं. ओके, 4 वाजेपर्यंत आम्ही कुडाळ स्टेशनला जाणार बसने इथून मालवणातून. त्यानंतर हिविमला उतरून बागा बीचला जाणार. बागा बीच वगैरे फिरणार पूर्ण आज आणि सर्व आजच करणार आणि नंतर मग रात्री पब, नाईट पब. टचाक टचाक बाबा लगे टचाक टचाक. सर्व फोटो काढण्यात व्यस्त आहेत भावा आमचे. यश, हाय कर हाय कर. गाईज, रॉक गार्डन आमचं फिरून झालेलं आहे. आता आम्ही निघालो डायरेक्ट कुडाळ स्टेशनला आणि कुडाळ स्टेशनला भेटूया. ट्रेन आल्याच्या नंतर बघू. चला बाय 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 बाय. घाई आहे घाई आहे घाई आहे. काय रे घाई आहे घाई आहे. चला चला, उरक 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 वा उरक. बाय 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 बाय. आता आम्ही आहे मालवण स्टेशनला जायला, मालवण बस डेपोला जायला रिक्षामध्ये. सिटीज काय आता मालवण डेपोला आलेलो आहे आम्ही. मालवण डेपोच्या इथून बसने जाणार आपण, सॉरी एस टीने लालपरी. आहे सबसे न्यारी आमची लालपरी. लालपरीने जाणार आम्ही कुडाळ रेल्वे स्टेशनला. नंतर माणगाव मडगावला जाणार. तर गाईज, मालवण ट्रिप संपलेली आहे आणि हे बघा गाईज, थप्पा दिला की नाही? थप्पा आलो असता आम्ही गोव्यामध्ये. गाईज गोव्याला आलोय. आता गोवा, इथून पुढे सर्व गोव्याचे सीन दिसतील तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये. गोव्याचे ब्लॉग दिसतील. आमचा गेस्ट हाऊस इथं आहे. चलो, मालवण ट्रिप खत्म. मालवण ट्रिप को टाटा बाय बाय गया खत्म. So guys, now we are going to Baga Beach and पारस काय म्हणताय? बागा बीच आणि कुठे जायचं आपल्याला? आता आपण जाणार बागा बीच आणि आपण पबला. आणि नाही दुसरं कुठलं बीच आपल्या इथं जवळ आहे तुम्हाला माहिती. हां चालेल. चला, बागा बीच आणि पबला जाणार आहोत. तर लेट्स गो टू बॉईज. ही अशी आमची होम आहे, योगिता गेस्ट हाऊस. आमची रूम इकडे आहे बघा. मस्त वेगळी 2 रूम आहेत. एक इथे, एक ही वाली आहे आणि एक ही लाची बारगी ही दिसते तिथे. ड्रेसिंग शर्ट बहुतेक तोच आहे, कारण शर्ट दुसरा मी घेतलाच नाही, विसरलो शर्ट. आणि पॅन्ट बघू शकता, जॅकपॉक पॅन्ट. ही तशा गाड्या लावलेल्या आहेत रूम्स, गाड्या अशा लावलेल्या आहेत. चलो तो बार नाही पब. गोव्याला काय, गोव्याला हे बघायची. येस भाई, गोव्याच्या बीचवरती, गोव्याच्या किनाऱ्यावर टाकवा बोटीनं फिरवाल का. तर गोव्यात आलेलो असतो आम्ही मस्तपैकी. सी दिस गाईज. पारस, गोव्यात आलेलो आहे आणि माझे बॉईज सर्व पुढे आहेत. आता पाणी दिसत नाही पण हे बघा, कडक कडक कडक. गोव्याला
गोव्याला येण्याची माझी सेकंड टाईम आहे. एकदा मी आमच्या ऑफिसमध्ये होतो तेव्हा मी आलेलो ऑफिस पिकनिकला, पण तेव्हा ते कैद खाण्यासारखं होतं सर्व. कैद खाण्यात डांबतात तसं आम्हाला डांबून ठेवलेलं 3 दिवस. पण इथे फ्रीडम बाई, फ्रीडम आहे. आणि बागा बीचला आलेलो आहे आम्ही आता. काल रात्रीच आलेलो आणि आता दिवसात आलेलो. भाई या वाळूत चालवत नाही, वाळूमध्ये गायच. बागा बीच गोवा. गाडी अडकली आहे त्याची भावाची, आपल्या भावाची गाडी आपल्या काय येते. या येतो उडवशील आम्हाला. उडवशील निघाली गाडी. बागा बीच बघून घ्या गाईच. गोवा माझ्या ब्लॉग तरी बघून घ्या सर्वांनी. चला कॉपीराईट येईल नंतर. याला आम्हाला सांगा, आमचं नाव सांगायचं. आमचं नाव सांगा आणि आमच्याकडनं ॲडवाईस घ्या. चला गाण्याने जो कॉपी. आणि फायनली पिकनिक एंड होते इथे. आणि आता आपण जाणार आहोत थेविम रेल्वे स्टेशनला. ही गाडी आहे, इथून या गाडीने आपण थेविमला जाणार. आणि हा आमचा गेस्ट हाऊस होता, योगिता गेस्ट हाऊस. हा बघा समोरचा. चला टाटा बाय बाय गया. अभी गोवा का आ गया, हमको कांटाला, क्योंकि बहुत बोर हो गया अभी हम. और इसके लिए अब हम हमारा विलेज में जाएंगे भाई, अपना चिपलून. चलो चिपलून जाते. ब्लॉग कसा झाला आहे तुम्ही आवडीने माझा ब्लॉग बघाल, आपला गोव्याचा सिरीजचा, मालवणचा. चला बाय.